शेवटपर्यंत आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. हीच रोमहर्षक रसिकांना पाहिजे असते. रोमहर्षकता पाहायला मिळते. राहुल राजपूत 11 चेंडू 18 वर येतोय. चांगली फलंदाजी साकारली काल. तर आज कोण प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. समोर आहे 12 बॉल 20, 10 ची सरासरी त्या ठिकाणी मात्र राखावी लागेल. कमी गतीनं टाकलेला चेंडू अगदी आपण पाहतोय. निर्धाव डॉट बॉल. 11 चेंडू शेवटचे शिल्लक. 20 धावांची गरज. विकास सुरवसे. बरंचसं क्रिकेट विकासने देखील खेळून काढलेला आहे. लढत रंगतदार होईल, रोमांचक होईल, अटीतटीची आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू 20 धावांची गरज. विकास सुरवसे हे षटक क्रमांक 5 टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी चर्चा डिस्कस त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 2 फलंदाजांमध्ये राहुल राजपूत 12 चेंडू 18 वरती नाबाद आहे. विकास सुरवसे हे महत्वाचं 5वं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 20 धावा. 1-2 फटके फार मोठी रोमांचकता सामन्यामध्ये तयार करू शकतात. आजची ही रजनी कोण आपल्या नावावरती करणार हे मात्र आपल्याला पाहायचंय. उत्तराखंड क्रिकेट क्लब चांगला खेळ दिवसभराच्या सत्रात आपण त्यांचा पाहिलाय. नितीन भुजबळ साहेब स्पोर्ट क्लब चांगला खेळ या टीमने देखील केलाय. अपील जोरदार पाहायला मिळाली आणि विकेट येताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणी येते विकेट. फलंदाज त्या ठिकाणी मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळेल. काय झाले आता कंटिन्यू करणं खूप गरजेचं असेल. पंचांनी आपला निर्णय पोहोचवलेला आहे. सांघिक धावसंख्या 44 आहे. आता 10 चेंडू शेवटचे शिल्लक. 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज. रोमहर्षकता क्षणाक्षणाला या मॅच मध्ये पाहायला मिळते. रंगतदार लढत आहे. अटीतटीचा सामना आहे. 10 चेंडू 20 ही लढत जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. सौरभ दोडके मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. 10 बॉल 20. खरं तर हिरो बनण्याची संधी आहे सौरभला. या सिच्युएशनला अगदी आपण पाहतोय. 10 चेंडू 20 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. उत्तराखंड स्पोर्ट क्लब मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असतात. चला स्पीडअप करा आता विनंती आहे. 10 बॉल 20. प्रति चेंडू 2 धावांची गरज. अतिशय रंगतदार लढती क्रिकेटच्या रसिकांनी पाहिल्या, अनुभवल्या, आनंद घेतला. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने चंदन नगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधली एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा खराडी चषक तुम्ही पाहतायत. आनंद या सामन्यांचा घेतात. विकास सुरवसे महत्वाचं 5वं षटक टाकत असताना 10 चेंडू 20 या मॅचचं समीकरण. उत्तराखंड क्रिकेट क्लब फलंदाजी करत असताना सौरभ स्ट्राइक एंड वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेला लिडिंग एज घेतली अगदी आपण पाहतोय. यष्टिरक्षक आपलं काम चोखरित्या बजावताना टिपला जातोय झेल. संपलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. सामन्याचं समीकरण आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. सौरभ जसाही मैदानाच्या आतमध्ये गेला तसाच मैदानाच्या बाहेर आला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. निशांत रावत मैदानाच्या आतमध्ये. चव्वेचाळीस वरती 4 गडी बाद. 9 चेंडू 20 धावांची गरज.
मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. नितीन भुजबळ साहेब क्रिकेट क्लब विरुद्ध उत्तराखंड क्रिकेट क्लब अशी लढत रंगताना पाहायला मिळते. 9 बॉल 20 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. निशांत रावतनं जर सामना जिंकून दिला तर WS स्पोर्ट्स त्यांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि टिपला जातोय जेल. नवनाथ चेंडूच्या खाली विकेट हॅट्रिक पूर्ण. विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज विकास सुरवसे विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख झेल नवनाथ आडवळे यांचा अगदी आपण पाहतो आहे. 3 चेंडूवरती 3 विकेट. क्रिकेट खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही अगदी आपण पाहतो आहे. उत्तराखंड क्रिकेट क्लब एका वेळेला अगदी आपल्याला वाटलं की आरामशीररित्या आता हा सामना ती टीम जिंकेल, परंतु एका बाजूला आता थोडासा दबाव नक्कीच तयार होत असताना शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आपण पाहतो आहे. 44 वरती 5 गडी बाद. निम्मा संघ गारद झालाय. निम्मा संघ परतलाय पॅव्हिलियन मध्ये. 8 चेंडू 20 धावांची गरज. 3 चेंडू वरती 3 विकेट. मारा करण्यासाठी अगदी आपण पाहतोय गोलंदाज तयार. या वेळेला अगदी आपण पाहतोय आणखीन एक विकेट पाहायला मिळेल. 4 चेंडूवरती 4 विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक पारितोषिक येत आहे. उत्तराखंड क्रिकेट क्लब उत्तराखंड संघ जर जिंकला तर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ, 5000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून उत्तराखंड क्रिकेट क्लबला जे दिले जातील संघ जर जिंकला तर. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज. पारितोषिक लागतायत उत्तराखंड टीम वरती अगदी आपण पाहतोय. ऋषी आहेर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 4 चेंडूवरती 4 विकेट घेत विकास सुरवसे जबरदस्त गोलंदाजी करत असताना आज हे नाव चमकताना पाहायला मिळते. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये आपल्या शानदार गोलंदाजीनं क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत. विकास सुरवसे बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळतोय. लास्ट 7 बॉल 20 रिक्वायर. यावेळी अगदी आपण पाहतोय चेंडू वाईड आहे, खराब आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 45 धावा धावफलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यावर 7 चेंडू 19 धावांची गरज. शानदार आयोजन. गेली 20 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू निसटतोय, सरकतोय फाईन लेगच्या दिशेला, सीधा सीमारेषेच्या बाहेर. चौकार आशादायी, फलदायी हा खणखणीत चौकार येताना जो पाहायला मिळतोय. आशा उंचवताना पाहायला मिळतील उत्तराखंड क्रिकेट क्लब उत्तराखंडच्या. आता 6 चेंडू 15 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सर्व क्रिकेट रसिकांचं सन्माननीय आयोजक पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. उद्या देखील अतिशय दिग्गज संघ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण बहुसंख्येनं उपस्थित राहायचे. 6 चेंडू 15 धावांची गरज उत्तराखंड क्रिकेट क्लब उत्तराखंड संघाला जिंकण्यासाठी आवश्यक. पाहिजे कॅप्टन कुणावरती विश्वास टाकतोय